थँक्यू. चला 2 बॅटर मैदानामध्ये दाखल व्हायचेत. आमच्या बोलण्याचीच फक्त वाट पाहत होती की काय. चला फिल्डिंग टीम क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं विनंती करतो आपल्याला, कारण गेम स्पीडअप करणं गरजेचं राहणार आहे. कुठल्याही टीमला बॅट लाईनचा सामना न करण्याकरता आपण इथून घाई करतोय. सुरुवात होईल मॅचला. दोन्ही संघांना देऊयात हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ द टीम. चांगल्या मॅचची करूयात अपेक्षा, आणि हीच अपेक्षा असेल की चांगली मॅच होईल. आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना मनमुराद आनंद ते पाहायचे. कृतिक आणि जागृत अशी जोडी मैदानामध्ये आता पाहायला मिळतीये. स्ट्रायकिंग इन उडती कृतिक, गोलंदाजी मार्गवरती दिशांत. दिशांत सज्ज होईल गोलंदाजी मार्गवरती. कृतिक फेस करण्याकरता रेडी होईल. सुरुवात होईल या मॅचला. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. गोलंदाजी मार्गवरती दिशांत. पहिला बॉल हाताळण्याकरता तयार. ओव्हर द विकेट. पहिला बॉल स्क्वेअर कटचा फटका. वा, टायमिंग पहा, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि क्षेत्ररक्षकाने जोपर्यंत फील्ड केली आहे आणि जाईल बॉल की काय पाहावं लागेल, कारण क्षेत्ररक्षकाचा पाय बाउंड्री लाईनला क्लिअर करतोय. हा जाईल बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांन करता चौकार. थँक्यू. चौकार पहिल्या बॉलवरती स्थापित केलाय बॅटर कृतिकने. चांगला फटका. स्क्वेअर कटचा वरती स्क्वेअर आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. या बॉलवरती ड्राईव्हचा फटका सजवत असताना 2 धावा इथे कंप्लीट त्या मात्र केल्या जात आहेत. रनिंग बिटवीन द विकेट आता चांगल्या दर्जाची पाहायला मिळते आहेत. थोडासा थकवा देखील जाणवेल टीम एस एस क्लब होलीपाडा किल्ला या संघाला, कारण लगातारची तिसरी मॅच खेळती ही टीम. एनर्जी हवी असते. स्टॅमिना तुमच्याकडे किती आहे आता त्याचीच ओळख सध्या या मॅच मध्ये केली जाईल. पुढचा बॉल विकेट करायचं होतं, दूरवरनं खेचण्याचा प्रयत्न, परंतु हा बॉल सरळ बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. जरूर दाद पंचांकडे मागली जाते बॅट्समनच्या माध्यमातून वाईट साठी, परंतु हा बॉल थोडासा चांगला आहे हेच पंच इथे बळून दर्शवत आहेत. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. एकंदरीत फळकावरती टीमची धावसंख्या 6 आहे. 6 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 3 बॉलचा खेळ समाप्तीला आलाय. नेक्स्ट बॉल, चौथा बॉल. हा बॉल थोडासा अक्रॉस द लाईन, हुकचा फटका एक्झिक्यूट. क्षेत्ररक्षक पाटला करतायत आणि जोपर्यंत केला जाईल इथे आणखीन एकदा 2 धावा सोडून पडून पूर्ण केल्यात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 वरती. 8 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. फटका तर छान होता, परंतु ज्या अनुषंगाने आता हुक शॉटला एक्झिक्यूट करायचं होतं, परंतु थोडंसं यश मिळालं नाही आहे. मिडल ऑफ द बॅट झालेलं नाही आहे. थोडंसं टॉपवरती बॉल लागलाय, त्याच्यामुळे सध्या जर पाहिलं तर मैदानामध्ये थांबतोय बॉल. फील्ड केलं जाईल. 2 धावा कंप्लीट. विचार विनिमय, माइंडसेट, प्रेझन्स ऑफ माइंड कशा रीतीचा असावा ही ते दर्शवणं गरजेची गोष्ट आहे. तर विचार विनिमय होतोय कशा रीतीने फलंदाजी इथून करणं गरजेचं राहील, कारण 4 बॉल फेकून झाले आहेत. धावसंख्या 2च्या सरासरीने 8 वरती. पुढचा बॉल विकेट करायचं होतं. लिडिंग एज
क्षेत्ररक्षक बॉल खाली, शॉट थर्डमॅनचा, त्याने टिपलाय हा झेल. पारी समाप्त. पहिला आदरा कृतीच्या स्वरूपात बसेल टीम SS क्लब होलीपाडा किल्ला संघाला. विकेटचं पतंग बाद. थँक्यू. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. 5 बॉल झालेत समाप्तीला. आता शेवटचा एक बॉल बाकी आहे दिशांच्या षटकातील आणि 8 डावा त्यांनी खर्च केलेत. एक विकेट गडी बाद करत असताना आपल्याला पाहायला मिळालात. जरूर ऑनसाईडच्या दिशेने स्ट्रोकला एक्झिक्यूट करायचं होतं परंतु लिडिंग एज आणि त्याच्यामुळे सध्या विकेट आली आहे. आता नवीन फलंदाज आस्तिक, मागच्या मॅचचा हिरो, आता सध्या मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता तो तयार झालाय. फिनिशिंग टच ज्याने मागच्या मॅचमध्ये अप्रतिम दिला होता तो स्ट्रायकिंग एंडवरती. सुरुवात तशीच करायची होती परंतु यश मिळालं नाहीये. सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल ची सांगता येते होतीये. पहिले षटक समाप्तीला आले. पहिल्या षटकात टीमची धावसंख्या टोटल उभारली आहे 8. येणारे अजून 2 षटक बाकी आहेत. पाहूया त्याच्यामध्ये काय घडेल काय बिघडेल. ऐकूयात एक डीजे ब्रेक, नंतर येऊया मैदानामध्ये. थँक्यू. षटक क्रमांक पहिलं समाप्तीला. 8 डावा 1 विकेटच्या मोबदल्यात. आता नवीन गोलंदाज चिराग गोलंदाजी मार्गवरती. षटक क्रमांक दुसरा करता तो आलाय. चला गेम स्पीडअप करा प्लीज. टीम यज्ञेश अर्नाला किल्ला संघ. पुढचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. फ्लिकचा फटका इथे ऑनसाईडच्या दिशेने एक्झिक्यूट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. डीप मध्ये खेळाडू वेगाने बॉलवरती. रनआउटची संधी निर्माण जरूर झाली होती परंतु ती जवळ झालेला नाहीये आणि त्याच्यावरती आता सध्या 2 धाव घेण्याचा मानस बाळगलाय फलंदाजाच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 10 वरती. 10 रन्स मध्ये स्कोर कार्ड. 10 धावा फळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1.1 बॉलच्या समाप्ती अखेरीस. एक चांगल्या दर्जाची स्पर्धा. पहिला दिवस, रोमांचक मॅचेस, आजचं हे वैशिष्ट्य राहिलंय आणि हा बॉल हुकचा फटका जाईल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना सिक्सर. थँक्यू. चांगला फटका सजवत असताना 6 धावा आल्यात. टीमची धावसंख्या 16 वरती. थोडासा पूल देखील केल्यात, हुक देखील केल्यात. चांगला धावा इथे बुक करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सडवला हल्ला चिराग वरती. हल्ला बोल करत असताना बॅट्समन जागृत वरती हा जर बॉल फकला आपण जर पाहिला तर फेस करत असताना ड्राईव्हचा फटका सजवलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, वेगाने आले होते आणि त्यावरती चपलाईने, चित्ताच्या चपलाईने 2 धावा कंप्लीट. वा, रनिंग बिटवीन द विकेट पहा आपला दर्जाची आणि त्यामुळे धावसंख्या वाढतीये, जाऊन पोहोचते 18. लॉस ऑफ 1 विकेट.
सिंगल डबलला देखील महत्त्व देत आहेत. हे गरजेचं राहणार आहे, कारण असं म्हटलं जातं ना, मुंबईची लाईफ लाईन लोकल आहे, तशी क्रिकेटची लाईन डबल अँड सिंगल आहे. त्या डबल अँड सिंगलला देखील महत्त्व देणं तेही गरजेचं राहतं या क्रिकेटमध्ये. ते दर्शवत असताना सध्या आपण पाहतो. हा बॉल फुल टच बॉल समोरच्या दिशेने यावेळी केलाय, परंतु काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक बॉलवरती वेगाने आलाय. आता क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं. फक्त एकच धाव इथे दिली जाईल आणि एकेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आपण सध्या तरी पाहतो या फलकावरती. संध्याकाळचं सत्र तमाम प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित झाल्यात. मान्यवर देखील आहेत आपल्यासोबत. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हा बॉल चांगला फर्निचर डिस्ट्रॉय ऑफ स्टंप स्टिक इथे उद्ध्वस्त करून दाखवली आहे आणि बॉल इथे स्टंपला भेटतोय. विकेटचा पतंग खेळाडू बाद. थँक्यू. आमचे डिजिटल ऑपरेटर आम्हाला इथे माहिती देत आहेत की आजच्या दिवसामध्ये या जवळजवळ 4,000 च्या पेक्षा जास्त लोकांनी आज गाठ भेट दिली या पाटील नेटवर्कच्या मॅचला. जर आपण पाहिलं तर जवळजवळ आता 4,827 जणांनी पाहिली आहे आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ही स्पर्धा ऑनलाईन. पुढचा बॉल फुलटस स्लॉग स्वीपचा फटका आल्या दर्शवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्याने मिस केलंय. बॉल जाईल बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना चौकार. ऍक्शन रिप्ले. थँक्यू. वेलकम बॅक. सहर्ष स्वागत या संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षक वर्गांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. दुसरं षटक ते समाप्त झालंय एक चांगल्या चौकारानं. आल्या सध्या बोलवाला हर्षदचा पाहायला मिळतोय. चौकार त्याने ठोकलाय. स्लॉक स्वीपचा फटका सहित क्षेत्ररक्षकाला बीट करत सीमारेषा पलीकडे. चांगली मॅच या दुसऱ्या पारीमध्ये देखील आपण पाहू शकतायत. पहिली पारी तर आता सध्या चालू आहे, परंतु अपेक्षा हीच असेल की दुसऱ्या पारीमध्ये देखील हाय व्होल्टेज मॅच ही पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्गवरती आयुष षटक क्रमांक 3 देत ओव्हर स्लॉग ओव्हर हाताळण्याकरता तो सध्या आलाय. चला गेम स्पीड अप करा प्लीज, विनंती असेल फिल्डिंग टीमला. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. पहिला बॉल लोअर फुल्डर्स बॉल ऑनच्या दिशेने टर्न केलाय. गॅपमध्ये बॉल चालला. जोपर्यंत क्षेत्ररक्षक बॉलवरती येईल एक सिंगल धाव, कारण स्ट्रायकिंग एंडवरती राहणं हर्षदला एकीपर्यंत साध्य ठरणार आहे हेच आपल्याला पाहायचंय. आणि इथून जोपर्यंत एक सिंगल धाव मिळेल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 24. 2.1 बॉलचा खेळ समाप्तीला आलाय. अजूनही 5 बॉल बाकी आहेत या अंतिमच्या षटकातील. देत ओव्हरच्या षटकातील आयुष आहे गोलंदाजी मार्गवरती. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. हर्षद करदा. स्लॉग स्वीपचा फटका ऑन साइडला इव्हन गॅपमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक वेगाने आले होते बॉलवरती. सेकंड करता वालेत. थ्रो थोडासा वेगळ्या रीतीने पाहायला मिळतात. त्याचाच फायदा 2 धावेमध्ये कन्वर्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती एकंदरीत 26. लोअर फुल्डेस बॉल होता. कन्वर्ट करण्याचा प्रयत्न पुरेपूर कन्वर्ट करता आलेला नाहीये. परफेक्टली टायमिंग ते साधू शकलेला नाहीयेत. त्याच्यामुळे सध्या फटका
थोडासा लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. पुढचा बॉल, हा फटका देखील छान आहे, परंतु हा बॉल कॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक जरूर आले होते. फिल्डिंग चांगली राहील. आता जर विचार केला तर यज्ञेश 11 अर्नाला किल्ला संघाची फिल्डिंग चांगली राहिली आहे. कारण या अगोदर जर आपण पाहिलं तर कॅचेस ड्रॉपेड खूप चांगले झाले होते, खूप झाले होते. ही विचार करण्यासाठी भाग पडेल, कारण आजच्या दिवसामध्ये कॅच ड्रॉप तर भरपूर झालेत, मिस फिल्डिंग तेही भरपूर झालेत. परंतु या ठिकाणी नियंत्रित चालू आहे. परंतु हा बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, अगोदर तर मनपसंत केलं होतं कॅच वरती जाण्याचा, त्यानंतर थोडंसं थांबले आणि हा रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे. रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल फलंदाजाला. आता जागृतची पारी समाप्त होईल. थँक्यू. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत या अंतिम षटकातील. गोलंदाजी मार्गवरती आयुष आहे, ज्याचं षटक आतापर्यंत जर विचार केला तर सिंगल डबल वरतीच आहे आणि एक विकेट देखील प्राप्त केली रनआउटच्या स्वरूपामध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल समोर उडवण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये जेलची संधी निर्माण आणि ती दवडली जाईल. विकेटचा पतंग आता आदरा बसेल. हर्षद बॅक टू दी पवेलियन. थँक्यू. 29. 2.5 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. शेवटचा बॉल तो मात्र फेस करण्याकरता बॅटिंग स्टान्सवरती प्रीतम नव्याने आलाय. शेवटचा बॉल तो इथून मात्र फेस करेल. फर्स्ट इनिंग मधला महत्वाचा बॉल आहे. धावा फलकावरती 29 रन स्कोर कार्ड. फिल्डिंग मध्ये आता चेंजेस, थोडे सरकवले जात आहेत फिल्डर. पुढचा बॉल उडवण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय. त्याने चांगला कॅच इथे कॅरी केलाय. आता इथे पहिल्या पारीमध्ये धावा त्या बनल्यात 29. 30चं लक्ष हे समोर ठेवलंय टीमला जिंकण्याकरता. टीम यज्ञेश 11 अर्नाला किल्ला संघाला. पाहूयात काय घडेल काय बिघडेल. ऐकूयात एक डीज ब्रेक आणि मैदानामध्ये लगेच जॉईन होऊयात.
थँक्यू. चला फिल्डिंग लगेच लावून घ्यायची आहे. विनंती करते लगेच फिल्डिंग लावून घ्या. वेळ न दवडता फिल्डिंग लगेच सजवून घ्यायचे, कारण गेम स्पीडअप करणे ही गरजेची गोष्ट आहे. कुठल्याही संघाला बॅड लाईटचा सामना न करण्याकरता आपण इथून घाई करतोय. यस फलंदाज. चला, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. अर्णाला गेला संघ. 3 षटकांचा सामना, 30 धावांचं आव्हान. 10च्या सरासरीने नक्कीच सामना पाहायला मजा येईल, कारण संध्याकाळचं सत्र आहे. मोठे फटके इथे इतकी सोप्या रीतीने बसत नाही या मैदानावरती. 30 धावा सुद्धा डिफेंडेबल होऊ शकतात. आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये बोलिन्स वर्सेस चिकडुंगरी संघांच्या या संघांदरम्यानचा सामना 42 धावांचा पाठलाग होता 3 षटकांमध्ये. पहिल्या षटकामध्ये 28 धावा आल्या होत्या. त्यानंतर त्या 2 षटकामध्ये ज्या प्रकारची गोलंदाजी झाली बोलेश्वरी संघाची, चांगली गोलंदाजी राहिली, चांगलं कमबॅक राहिलं. परंतु आता सामना वेगळा आहे, स्थिती वेगळी आहे, परिस्थिती वेगळी आहे. 3 षटकांमध्ये 30 धावा. डॉन आणि चिरागची मैदानात जोडी येताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज चिराग, हर्षद. पहिले षटक मार्गस्थ असणार आहे. थोड्या वेळातच आपल्या भेटीला सामना चालू होईल. येणारे 18 चेंडू आणि येणारे 18 चेंडू सांगून जातील की आजचा अंतिमचा सामना कुठला संघ खेळेल. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी पूल करण्याचा प्रयत्न. एसटी रक्षकाचा चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची सुरुवात झाली आहे या चेसला. एस एस क्लब होलीपाडा संघ असेल का तो यज्ञेश 11 अर्णाला किल्ला संघ असेल, जो घरच स्पोर्ट सोबत तो शेवटचा सामना खेळेल आजच्या दिवसातला, येणारे 17 चेंडू दर्शवून जातील. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी पूल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क झालेला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता. यावेळी बिगिट करण्याचा प्रयत्न. गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच केला होता. फलंदाजाला ओळखता आलेला नाही आहे. बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू हाताला गेलाय गोलंदाज हर्षद यांच्याकडून. 30 धावांचा पाठलाग 3 षटकांमध्ये आणि त्याची सुरुवात 2 निर्धाव चेंडूशी. नक्कीच कुठेतरी आत्मविश्वास उंचावला असेल गोलंदाज हर्षदचा, आणि आता दबावाखाली असेल तो फलंदाज. तो ही फील्ड पाहिली तर एक्स्ट्रा डीप कव्हर पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक हजर. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. आणखी एकदा बॅक टू बॅक तिसरा निर्धाव चेंडू. हार्डलेन स्पॉटवर कन्सिस्टन्सी दाखवताना पाहायला मिळतोय गोलंदाज. 3 चेंडू पिच केली, त्यामधली 2 चेंडू त्याच लाईनवर त्याच लेंथवर पिच करण्यात आली होती. फलंदाजाला बॉल ओळखायला थोडासा त्रास होतोय. बॅक टू बॅकचा तिसरा निर्धाव चेंडू आलाय आणि आता कुठेतरी मोठा फटक्याची गरज असेल. जी सरासरी सुरुवातीला 10ची होती ती आता 12वर येऊन राहिलंय.
आणखी एक शॉट ऑफ लेन डिलिव्हरी, यावेळी चेंडूला ओळखलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय, परंतु डीप स्क्वेअर लेग रिजनला क्षेत्ररक्षक होता, जेल टिपला गेला नाहीये, परंतु क्षेत्ररक्षक चांगलं करण्यात आलंय. चार चेंडूंचा खेळ संपलाय, एकच धाव फलकेवर आली आहे. आता स्ट्राईक एंडवर आलाय चिराग. मोठे फटक्यांची गरज असणार आहे, कारण की 14 मध्ये 29 धावा या इतक्या सोप्या नसणार आहेत. नक्कीच ज्या प्रकारची गोलंदाजी होते, 14 चेंडू 29 धावा. चिराग स्ट्राईक एंडवर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलेला फटका, चेंडू चाललाय दन दन करत चौकारासाठी, येतोय पहिला चौकार एसडीचे. येस, थँक्यू डीजे. 18 मध्ये 30 धावा चेस करायच्या होत्या. 5 चेंडूंचा खेळ संपलाय, 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. येणारे 13 बॉल 13 मध्ये 25 धावा या चेस करायच्या आहेत अर्णाला किल्ला संघाला. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉलरच्या डोक्यावरून केलेला स्ट्रोक जाऊन पोहोचेल लॉंग ऑफ सीमा पार. येईल आणखी षटकार एसडीचे. येस, थँक्यू डीजे. ते म्हणतात ना, क्रिकेटचा खेळ बदलायला वेळ लागत नाहीये, आणि त्याचंच उदाहरण आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय. पहिली 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्ची केली होती, परंतु त्यानंतर चिराग नावाचा वादळ पूर्ण 2 चेंडूमध्ये मोमेंटम जे होतं ते पूर्ण अर्णाला किल्ला संघाकडे येऊन ठेवलंय. आता जे मोमेंटम सध्याच्या घडीला अर्णाला किल्ला संघाकडे आहे, आता त्याचा नक्कीच पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न असेल डॉन यांचा सुद्धा. पहिल्या 4 चेंडूवर इतकं मोमेंटम तर नव्हतं अर्णाला संघाकडे, परंतु त्यानंतर चिराग नावाचा वादळ, एक चौकार त्याच एक चौकार एक षटकार त्याच दिशेनं खेळले गेले. 2 चेंडूमध्ये 10 धावांची खेळी आणि धावफलक जाऊन पोहोचलं ते 11 वरती. आता येणारे 12 बॉल आणि 12 मध्ये 19 ची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज भव्य. हार्डलँड डिलिव्हरी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा, डॉनला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. वेलकम डीजे. विकेटचं पतन झालंय मैदानाच्या आतमध्ये. 11-19 समीकरण येऊन राहिलंय. मैदानात आलाय नंबर 3 चा फलंदाज आयुष. याच खेळाडूला पाहिलं होतं या टेंबीपाड आगाशी संघाविरुद्ध चांगली खेळी करताना. शेवटच्या षटकामध्ये 3 षटकार ठोकले होते. या खेळाडूंनी चांगली फिनिशिंग टचेस दिले होते. आता कुठेतरी या सामन्यात सुद्धा फिनिशिंग टचेस देणं गरजेचं असेल. पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे इकडून मॅच टेक ऑन करण्याची, परंतु आता दबावाखाली असेल तो अर्णाला गेला संघ, कारण की मोठा धक्का डॉनच्या स्वरूपात लागला गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, त्याला कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कुठला संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता आली आहे. चांगल्या रीतीने हाताळले गेले ते पहिली 2 चेंडू, कारण की मागच्या षटकातले
शेवटची 2 चेंडू जर पाहिलं ना तर एक चौकार एक षटकार. थोडासा दबाव असतो ज्यावेळी मागच्या षटकामधला जेव्हा धावा खर्च करतात ना तेव्हा थोडासा दबाव न्यू बॉलरवर असतो, परंतु तो दबाव ॲब्झॉर्व करण्यात आलाय भव्यच्या माध्यमातून. हार्डलँड डिलिव्हरी, त्याला पुल करण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल टिपण्याची संधी, जेल टिपलाय, संपलाय आयुषचा खेळ. आयुषला परतावा लागेल तंबूच्या आसऱ्याला. वेलकम डीजे. यस, थँक्यू डीजे. एक आयुष तंबूच्या आसऱ्याला परतलाय तर दुसरा आता मैदानाच्या आतमध्ये आलाय नंबर 4 वर फलंदाजी करण्यासाठी. एक मोठी खेळी, एक इम्पॉर्टंट खेळी आपल्या संघासाठी इकडून झलकावी लागेल. येणारे 9 चेंडू 19 धावा. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, हार्ड लेन स्पॉटवर गोलंदाजी होताना पाहायला मिळतंय. दात मागितली गेली होती, पंचांकडे दातला नकार दिली आहे, परंतु सर्वात महत्वाचा म्हणजे निर्धाव चेंडू आलाय. येणारे 8 बॉल आणि 8 मध्ये 19चं समीकरण जर पाहिलं होतं तर 12 मध्ये 19 धाव्यांचं होतं, परंतु 4 चेंडूवर ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे, 4 चेंडूवरती एकही धाव खर्ची केली गेलेली नाहीये आणि 2 महत्वाचे विकेट डॉन आणि आयुषच्या स्वरूपात या गोलंदाजांनी आपली नावी केली आहे. परंतु आता 8 मध्ये 19चं इक्वेशन पाहायला मिळतंय. स्ट्राईक एंडवर फलंदाज आयुष. आणखी एक त्याच पद्धतीचा चेंडू, आणखी एक निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी झाली आहे या 5 चेंडूवरती. जर नक्कीच हा चेंडू निर्धाव आला तर विकेट मिळन, डबल विकेट मिळन ओव्हर म्हणण्यात येईल. ज्या चांगली गोलंदाजी राहिली, अंडर प्रेशर येऊन अशा प्रकारची गोलंदाजी करणं टफ सिच्युएशन मध्ये हे सोपं असत नाहीये कुठल्याही गोलंदाजाला. पहिल्या षटकामध्ये पण 4 चेंडूवर 1 धाव आली होती, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवर पराक्रम करण्यात आला आणि आता या षटकामध्ये पुन्हा एकदा ते फलंदाज थंडे पडलेत. आउटसाइड ऑफ स्टंप पिच केलेला चेंडू अतिरिक्त बाहेर असल्याकडे पंजा वलतायत आपल्यापर्यंत. अवांतरच्या स्वरूपात 1 धाव ऍड झाली आहे धावफलकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचले ते 1-2-12, 12 धावेवर. अजून येणारे 7 बॉल आणि 7 मध्ये 18ची गरज. 7 मध्ये 3 मोठे फटके येणं अनिवार्य आहे. 7-18चं इक्वेशन. आयुष आणि चिरागची ही जोडी. चिराग जो दुसऱ्या बाजूला 1 चौकार 1 षटकार मारून नॉन स्ट्रायकर एंडला उभा आहे, त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे मॅच फिनिश करण्याची. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी, पुल केलेला फटका, लॉंग ऑन वरून क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती, परंतु जेल टिपण्यात यश मिळणार नाही आहे त्याला. 2 धावा पूर्ण होतील आणि या 2 धावेशी धावफलक जाऊन पोहोचेल ते 14 धावेवर. काय षटक हाताला गेलाय. दुसरं षटक महत्वाचं षटक, हाणामारीचं षटक होतं. फक्त 3 धावा खर्ची गेल्यात या षटकामध्ये. धावफलक जाऊन पोहोचले 14 वरती. आता येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 16 धाव्यांची गरज. यस, थँक्यू डीजे. शेवटचं षटक 6 चेंडू 16 धावांचं इक्वेशन. प्रणय गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडवर आहे चिराग. चिरागने अजूनपर्यंत फक्त 2 बॉल फेस केलेत या इनिंग मध्ये आणि 2 बॉल मध्ये 10 धावांची खेळी त्यांनी अजूनपर्यंत केली आहे. संघाची सांघिक टोटल जर पाहिलं तर 14 धावा, वैयक्तिक 10 धावेवर खेळताना फलंदाज आता खांद्यावर जबाबदारी असेल 6 मध्ये 16 चेस करण्याची. 6-16 शेवटचं षटक.
पहिला चेंडू लो फुल टॉस पद्धतीने चेंडू होता, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलवर गेले आणि चेंडूला अडवलाय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन. निर्धाव चेंडू आलाय, दबाव वाढलाय. 6-16चं इक्वेशन आता येऊन राहिले 5-16 वरती. मोठा फटका इकडून येणं गरजेचं असेल. चिरागकडे क्षमता आहे, मोठा फटका मारण्याची ॲबिलिटी आहे, पोटेन्शियल आहे. कुठेतरी स्वतःला बॅक करावं लागेल या सिच्युएशन मध्ये. लो फुल टॉस मध्ये चेंडू स्लोवर वन व्हेरिएशन पाहायला मिळालं गोलंदाज प्रणयकडून. आणखी एक निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक दुसरा निर्धाव येताना पाहायला मिळतोय. इक्वेशन जाऊन पोहोचलाय 4 चेंडू 16 धावा. आता 4 चेंडू 16 धावांचं इक्वेशन म्हणजे प्रत्येक चेंडूवर इकडनं चौकार येणं गरजेचं असेल. अर्णाला गेला संघासाठी प्रत्येक चेंडूवर चौकार येणं गरजेचं. आउटसाइड ऑफ स्टंप पिच केलेला चेंडू शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता गोलंदाज प्रणयचा, परंतु थोडा अतिरिक्त बाहेर गेल्या कारणे पंच बोलतायत आपल्यापर्यंत वाईटचा इशारा आलाय. 5-4 मध्ये 15चं इक्वेशन येऊन राहिलंय. 4 मध्ये 15 मोठे फटके इकडे येणं गरजेचं आहे. यावेळी शॉर्ट ऑफ डिलिव्हरी, मोठा फटका आलाय आलाय आणि चेंडू गेलाय सीमा पार. येईल दणदणीत षटकार. वेलकम डीजे. येस, थँक्यू डीजे. वन साइड हिरो आहे. वैयक्तिक 16 धावांची खेळी त्यांनी अजूनपर्यंत केली आहे या सामन्यामध्ये. षटकार आलाय आणि आता इक्वेशन येऊन राहिलंय 3 चेंडू 9 धावेवर. आउटसाइड ऑप्शन चेंडूला पिच केलाय, चेंडू हवेत. पॉइंटचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड होता, त्यांनी सोडलाय जेल आणि हा जेल कितका महाग पडेल हे येणारे 2 चेंडू सांगून जातील. जेल कोणाचा सुटलाय? जेल सुटलाय चिरागचा. त्या चिरागचा त्यांनी अजूनपर्यंत 2 षटकार 1 चौकार आपल्या बॅटीने ठोकलाय. वेलकम डीजे. यस, थँक्यू डीजे. दबाव में कोई निखरता है तो कोई बिखरता है, याच प्रकारचं इक्वेशन पाहायला मिळालं. 3 चेंडू 9 धावांची गरज होती. चेंडू हवेत होता, पॉइंटचा क्षेत्ररक्षक पूर्ण तयार होता तो जेल टिपण्यासाठी. जेल निसाटला गेलाय. आता इक्वेशन देऊन राहिलाय 2 चेंडू 8 डावेवर आणि सर्वात महत्वाचा म्हणजे चिरागचा जेल सुटलाय. जर कदाचित तो जेल टिपला गेला असता तर नवीन फलंदाज स्ट्राईक एंडवर असता. एक अतिरिक्त धाव फलकावर बाकी असता. जे सिच्युएशन आहे 2 चेंडूमध्ये 8 ची, ती कदाचित 2 मध्ये 9 वर असता. परंतु जर तर अर्थ नाहीये प्रेझेंट मुवमेंट मध्ये क्रिकेट बघणं योग्य असतं. मोठा फटका केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेत. कव्हरचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड, डीप कव्हर वरून क्षेत्ररक्षक आलाय आणि यावेळी कुठली चूक केलेली नाहीये. विकेटचं पतन आणि चिरागला सुद्धा परतावं लागेल त्या गावच्या आसऱ्याला. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. चला, घरत स्पोर्ट्स संघाचे प्रतिनिधी
गरज स्पोर्ट्स संघाचे कर्णधार चला यायचं आहे नाणेफेकीसाठी. यानंतरचा सामना, शेवटचा सामना आजच्या दिवसातला रंगण्यात येईल. शेवटचा चेंडू बाकी आहे. 8 धावांची गरज. क्रिकेट आहे, 1 मध्ये 8 सुद्धा शक्य असतात कधी कधी. 1 बॉल 8 रन. कालच्या दिवसात सुद्धा पाहण्यात आला होता. 1 चेंडू मध्ये 8 धावा. प्रथमेश ठाकरेंनी तो वाईट चेंडू फेकला होता, त्यानंतर षटकार मारून तो सुपर ओव्हर मध्ये सामना पोहोचला होता. परंतु इकडे तसं काही घडत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. सामना संपलाय, सामना जिंकलाय एस एस क्लब होलीपाडा किल्ला संघाने आणि प्रवेश मिळवलाय ते आजच्या अंतिम सामन्यामध्ये. चला गरज स्पोर्ट्स संघ, एस एस क्लब होलीपाडा संघ, दोन संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉस का बॉस मध्ये यायचं आहे शेवटच्या सामन्याच्या टॉस साठी. ओव्हर टू शाहिद.